नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेत आहोत, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्यासाठी अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण ह्या वर्षी मान्सूनचा पाऊस नेमका किती पडेल याविषयीचा अंदाज घेतला. हा अंदाज आपल्याला दिला होता ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे सरांनी. साबळे सरांचं साबळे मॉडेल नावाचं हे मान्सूनचं अंदाज वर्तवणारं मॉडेल आहे, ज्यासाठी त्यांना पेटंटही मिळालेलं आहे. आणि ह्या मॉडेलद्वारे साबळे सर अचूक अंदाज वर्तवत असतात. त्यांच्या मते ह्या वर्षी पावसाचं मान थोडंसं कमी असेल, म्हणजे आपल्या राज्यामध्ये 95% पाऊस पडेल असं त्यांनी सांगितलं. या पावसामध्ये खंडही पडतील आणि त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की जमिनीमध्ये व्यवस्थित ओल आल्याशिवाय अजिबात पेरणी करू नका, नाहीतर दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं. आणि म्हणूनच हे जे अंदाज आहेत ना, हे अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि त्यातही त्यांनी ह्या वर्षीच्या पावसाच्या अंदाजाप्रमाणे नेमकी पिकं कुठली घ्यावीत याचंही त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तेव्हा हे सगळं तुम्ही समजून घ्या आणि ते प्रत्यक्षातही आणा, जेणेकरून आपल्या कोणाचंच नुकसान होणार नाही. त्याच अनुषंगाने अशा प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर तुम्ही रयतेचा दरबार नक्की बघायला पाहिजे. आणि आम्ही ही जी माहिती सांगतोय ना, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे, जेणेकरून अनेकांचे त्यातून लाभ होतील. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. आणि युवा वर्गाबरोबरच पालक वर्गानेही आजचा हा विषय समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे आता भरमसाठ फिया आकारून उच्च शिक्षण आपल्याला मिळून त्याद्वारे आपल्याला पैसा आणि सन्मान मिळतो, हा जो आपल्या मनामध्ये समज आहे ना, हा समज मनातून आपण काढून टाकायला पाहिजे. म्हणजे असं आहे मंडळी की तुम्ही उच्च शिक्षण घ्या, कमी शिक्षण घ्या, पण त्याला अनुरूप तुम्ही जर का कौशल्य जर का तुमची विकसित केलीत ना, तर तुम्हाला भरपूर पैसा, मान, सन्मान, रोजगार हे सगळं गवसतं आहे. म्हणजे असं आहे, अगदी छोट्या मोठ्या दुरुस्त्या असतात ना, त्यासाठी परदेशामध्ये खूप मागणी आहे असं म्हणलं जातं. आणि हे सगळं शिकवणारे छोटे मोठे कोर्सेस आपल्या सरकारतर्फे चालवण्यात येतात, हे तुम्हाला माहिती होतं का? त्याच अनुषंगाने या संस्थेमध्ये बघा, अगदी इस्त्री दुरुस्तीपासून टोस्टर दुरुस्ती असेल, मिक्सर दुरुस्ती असेल, लाकूडकाम, बागकाम, खाद्यपदार्थ इत्यादी विविध गोष्टींची प्रशिक्षणं देण्यात येतात. पण मंडळी, मुळात उद्योग क्षेत्राला नेमक्या कुठल्या प्रकारचं कुशल मनुष्यबळ हवं आहे हे समजून घेण्याकरता पुण्यामध्ये नुकतीच इंडस्ट्री मीट झाली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागातर्फे ही मीट झाली, ज्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस सर उपस्थित होते. कौशल्य केंद्र आपल्या दारी ही संकल्पना आता राबवण्यात येणार आहे. त्याबरोबरच 141 उद्योग संस्थांबरोबर ह्यावेळी MOU किंवा सामंजस्य करार करण्यात आले. या प्रसंगी प्रास्ताविक करताना कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा मॅडमनी कौशल्य विकास विभागाच्या विविध योजना, त्याला मिळणारा प्रतिसाद याबाबत माहिती दिली. कि कौशल्य केंद्र आपले दारी मतलब स्किलिंग सेंटर एट योर डोरस्टेप. तो जो भी आपकी मैन्युफैक्चरिंग यूनिट्स हैं, हमने ऑलरेडी पिछले साल एक ग्रीन चैनल पॉलिसी बनाई थी, जिसमें हमने आपको बिना टेंडर या बिना EY के जो रेप्यूटेड बड़ी इंडस्ट्रीज़ हैं, उनको हमने ऑलरेडी ग्रीन चैनल में परमिशन दी है कि आप कॉमन कॉस्ट नोट्स में अपने ही साइट पे ट्रेनिंग कर सकते हैं, जो आपकी ट्रेनिंग सेंटर्स इंडस्ट्री के लिए ऑलरेडी बनी हुई हैं. इसके अलावा अब हम इसका जो स्केल है और भी माननीय मंत्री महोदय का जो संकल्पना है उससे बढ़ाना चाहते हैं, वो इसके बारे में आपको बताएंगे. इसके अलावा आज की जो ये मीटिंग है, मुझे आपसे ये गुजारिश है कि आज की मीटिंग खाली
MOUs के लिए ही नहीं है। हमारा आपसे ये जो डायलॉग है, ये जो संवाद है, ये हम कैसे आपके साथ इंडस्ट्री एंगेजमेंट को बढ़ा सकते हैं, हाउ वी कैन डीपन आवर पार्टनरशिप विद यू। और मैं बहुत ही संक्षिप्त में आपको बताना चाहूँगी कि कहाँ कहाँ हमें आपके पार्टनरशिप की बहुत ज़रूरत है। एक हमारा ITIs है विच इज़ अ क्रेडल ऑफ स्किलिंग यूथ एंड दे आर इंडस्ट्री रेडी। वहाँ पे हमको ऑन द जॉब ट्रेनिंग के लिए, डुअल सिस्टम ऑफ ट्रेनिंग के लिए आपके सहकार्य की ज़रूरत है। हम चाहते हैं कि हमारे ITIs में इंडस्ट्री लेड सेंटर्स ऑफ एक्सीलेंस बने। हमारी जो इंस्टीट्यूट मैनेजमेंट कमेटी है, जैसे मैंने पहले आपको बताया था, उसके चेयर जो होते हैं वो इंडस्ट्री होते हैं। आप लोग आगे आए और हमारी ITIs में IMC का दायित्व संभालें, और नहीं तो आप दायित्व नहीं संभाल सकते तो कम से कम अपने आप को एक ITIs को अडॉप्ट करके मेंटरिंग और इसका काम करें। ये हमारे लिए बहुत अच्छा होगा। हमारा जो स्टेट स्किल बोर्ड है, उसमें भी हम लोग BTPs को एफिलिएशन और रिकॉग्निशन और एक्रेडिटेशन करते हैं। हमारे स्टेट बोर्ड को भी सक्षम बनाने के लिए हमें सभी इंडस्ट्री पार्टनरशिप्स और नॉलेज पार्टनरशिप्स की ज़रूरत है। कौशल्य विकास विभागाचे मंत्री माननीय मंगल प्रभात लोढा यांनीही या प्रसंगी कौशल्य विकास विभागाची निरनिराळी धोरणं, संकल्पनांविषयी माहिती दिली। सरकार आपके द्वारा, ये नारा आपने देखा, ये कार्यक्रम भी आपने देखे, हम नई कंसेप्ट लेके आए स्किल सेंटर आपके द्वारा। आपके हाथ में एक हैंडबिल दिया हुआ है, 4-5 पेज है उसमें, ये पेज ज़रूर देखिएगा। आप में से जिस भी इंडस्ट्रियलिस्ट को, बिजनेसमैन को अपनी फैक्ट्री में, अपनी साइट पर, अपने ऑफिस में एक आप छोटा सा जगह हमको देंगे, 200 फीट का जगह, वो हम आपको सब कुछ प्रोसेस करके आपकी पसंद का स्किल सेंटर बनाएंगे। हमारे जो कोर्स हैं वो आपके हिसाब से टेलर करेंगे, और हम और इतना ज़्यादा इसमें से, ये सरकार जो है, ये सरकार समझती है कि आपके साथ के बिना हम कभी सफल नहीं होंगे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे और माननीय देवेंद्र फडणवीस जी, जब ये नई सरकार आई तो उन्होंने पहली स्पीच में कहा था कि 2014 के अंदर जब भारत के अंदर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी ने शपथ ली, उस समय उन्होंने पहला डिपार्टमेंट कोई शुरू किया था तो स्किल डिपार्टमेंट शुरू किया था। और उस समय उन्होंने कहा था कि जब तक कि हमारे बच्चे स्किल नहीं होंगे, सबसे युवा देश है हमारा दुनिया के अंदर, तब तक हमारा देश आगे नहीं बढ़ेगा। और ये स्किल सिखाना, स्किल करवाना और उसको अप स्किलिंग करना, ये प्रोसेस में हम हिस्सेदार बन सकते हैं, पर आपके बिना न तो उनको नौकरी मिलेगी, न उनको आगे जाने वाला कोई भविष्य बनेगा। मैं इस विषय को यहीं पर समाप्त करता हूँ, रिपीट करके बताता हूँ। आप सबसे निवेदन है, हम इस साल में महाराष्ट्र में 100 स्किल सेंटर आपके ऑफिस में, आपकी फॅक्टरी में खोलना चाहते हैं। या मीटमध्ये आपल्या राज्याचे राज्यपाल माननीय रमेश बैस सरांनी आपले विचार मांडले। त्यात त्यांनी संवादाचं महत्त्व अधोरेखित केलं। मैं आपको आश्वासन देना चाहता हूं कि आप लोग अब इस जो काम हम हाथ में लिए हैं उसमें आप सहयोग करेंगे तो हम आपको, जो भी आपका सहयोग होगा वो सरकार उसको करेगी। कभी कभी हमको लगता है कि आपस में अगर हम बात नहीं करें हम एक दूसरे को पहचान नहीं पाते कि हमारा व्यवहार कैसा है, हमारा रहन सहन कैसा है। लेकिन जब बातें होती है तो एक दूसरे को पहचानते हैं। अगर कम्युनिकेशन गैप होता है उसमें ही थोड़ा गड़बड़ होता है। अगर हम लगातार मिलते रहें आप लोगों से तो निश्चित रूप से आप भी हमारे मंत्रियों को, सरकार को पहचानेंगे और सरकार आपको पहचानेगी। और जब दोनों मिल जाएंगे तो देश कहां से कहां जाएगा आप इसकी कल्पना नहीं कर रहे हैं। त्यानंतर 141 उद्योग कंपन्यांबरोबर या प्रसंगी MOU किंवा सामंजस्य करार करण्यात आले। सरकारी पातळीवरील ह्या कार्यक्रमाला उद्योग क्षेत्राकडून भरभरून प्रतिसाद मिळाला। सरकार आणि उद्योग क्षेत्रात विश्वास वृद्धिंगत होताना बघायला मिळालं, जे खूप स्वागतार्ह आहे। आणि याचं श्रेय मंडळी निसंशय कौशल्य विकास विभागाच्या प्रत्येक घटकाला जातं। यानंतर महत्त्वाच्या उद्योगपतींबरोबर पॅनल चर्चा करण्यात आली। त्यामध्ये सकाळ उद्योगाचे प्रतापराव पवार, हनीवेलचे डॉक्टर गणेश नटराजन आणि इतर मान्यवरांनी यामध्ये सहभाग घेतला। रोजगारक्षम कुशल मनुष्यबळ तयार करताना उद्योगांना
नेमकं कुठल्या प्रकारचं कुशल मनुष्यबळ हवं आहे आणि त्यासाठी कुठल्या प्रकारची प्रशिक्षण देण्याची गरज आहे या बाबतीत यावेळी विचारविनिमय झाला. यामध्ये मुलांना प्रशिक्षण आपण देतो, पण हे प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांनाही योग्य प्रकारे प्रशिक्षित करण्याची गरज मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे डॉक्टर प्रशांत गिरबाने यांनी बोलून दाखवली. आम्ही सध्या जे ट्रेनिंग करतोय ते इंजिनिअरिंग कॉलेजच्या शिक्षकांचं, तसंच ITIच्या शिक्षकांचं सुद्धा असंच ट्रेनिंग दिलं जाऊ शकतं. कारण लागतं काय त्यासाठी की शिक्षकांना एकतर इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे ते सांगायला लागेल. EV हे एक उदाहरण होतं. असे 10 वेगवेगळे कोर्सेस आहेत. आता रोबोटिक्समध्ये त्या ज्या शिक्षकांनी स्वतःच शिकलेलं नाही आहे, काय अपेक्षा करावी त्यांनी शिकवावं आणि कसं शिकवतील ते, तर त्या लोकांना शिकवणं खूप आवश्यक आहे, ITIच्या प्राध्यापकांना सुद्धा. तर ही मदत तुम्ही आमच्यासाठी काय करू शकता नव्हे, आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो हे सांगतोय मी, की आम्ही MCCI म्हणून, इंडस्ट्री असोसिएशन म्हणून तुमच्यासाठी, म्हणजे तुमच्यासाठी वैयक्तिक नव्हे, तुमच्यातर्फे लोकांसाठी हे आपण नक्कीच करू शकू. आपण जर निवडलं की 1000 ITIचे शिक्षक सुद्धा निवडले, त्या लोकांना 10 वेगवेगळे ट्रेड्स जर आपण निवडले, त्यामध्ये जर त्यांना ट्रेनिंग केलं, तर प्रत्येक शिक्षकाच्या मागे 100 ITIच्या विद्यार्थ्यांना फायदा झाला तर 1,00,000 विद्यार्थ्यांना आपण फायदा देऊ शकतो. अशा प्रकारचं प्रशिक्षण आम्ही आमच्या फॅकल्टीना देतो, असं कौशल्य विकास विभागाचे संचालक श्री दिगंबर दळवी यांनी सांगितलं. जे आमचे फॅकल्टीज आहेत, ज्याला आम्ही शिल्पनिदेशक म्हणतो, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर्स, त्यांचे आम्ही 3 प्रकारे ट्रेनिंग करतो. एक की जुने इन्स्ट्रक्टर्स आहेत आणि जे आमचे करिक्युलम्स आहेत. सपोज इलेक्ट्रिशियनचा करिक्युलम आहे, त्यांनी तो 20 वर्षापूर्वी शिकलेला असतो आणि आज इलेक्ट्रिशियनमध्ये बऱ्याच नवीन कॉन्सेप्ट आलेले आहेत. जसं मायक्रो कंट्रोलर आलेला आहे, तर त्याला काहीच समजणार आहे ते. त्यासाठी आम्ही त्याचं रिस्किलिंग म्हणून एक मॉडेल तयार करतो आणि ते इंडस्ट्रीच्या माध्यमातून त्याला ट्रेनिंग देतो. दुसरं असं आहे की जे नवीन कम्प्लीट टेक्नॉलॉजी आहे, जसं आता मोटर मेकॅनिक आहे. मोटर मेकॅनिकमध्ये डिझल्स, पेट्रोल या 2 गाड्या आपल्याकडे आहे आणि त्याचं ट्रेनिंग ITIमध्ये होते. आता व्हेकल आलेलं आहे. व्हेकलची जी कॉन्सेप्ट आहे ती वेगळी आहे. तर त्याला आम्हाला एंटायर तो जो करिक्युलम आहे तो त्या टीचरला देऊन हे करावं लागतं. दुसरं आता की काही जसे फिटर ट्रेड आहे, मशिनिस्ट ट्रेड आहे, त्याच्यामध्ये CNC आलेले आहेत. आम्ही CNCचं त्याला अपस्किलिंग म्हणून ट्रेनिंग देतो. या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांमध्ये उपस्थित अनेक उद्योजकांनी विविध प्रश्न विचारले, काही सूचना दिल्या, उपायही सांगितले. मंडळी, ह्या कार्यक्रमामध्ये कौशल्य केंद्र आपल्या दारी ही संकल्पना राबवण्यात आली. म्हणजे नेमकं काय तेही समजून घेऊया. स्किलिंग आपल्या दारी म्हणजे तुमच्या इंडस्ट्री साईटवरच आपण स्किलिंग करून तिथे कसं आपल्याला स्किल्ड मॅनपॉवर निर्माण करू शकतो. मोठे मोठे इंडस्ट्री आहे, फॅक्टरीज आहे, त्या ठिकाणी तो याला ट्रेनिंग कसं देऊ शकतो. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये फार ॲडव्हान्स्ड मशीन असतो. आपण साधी मशीनमध्ये ट्रेनिंग दिल्यानंतर मग तो इंडस्ट्रीला गेल्यानंतर पुन्हा त्यांना ते ट्रेनिंग करावं लागते. त्याच्यापेक्षा ही एक प्रयोग म्हणून आम्ही हे प्रयत्न करतो. म्हणजे स्किलिंग सेंटर आपल्या दारी ही एक होता. मंडळी, हा सगळा कार्यक्रम बघून खूप छान वाटलं. कुठेतरी उद्योग क्षेत्र आणि शासन एकमेकांबरोबर येऊन एकमेकांना विश्वासामध्ये घेऊन निरनिराळी धोरणं राबवत आहेत म्हणा, निरनिराळ्या समस्यांवरती मात करत आहेत, निरनिराळे उपायही सुचवत आहे. हे खरंच खूप खूप छान आहे. आजची जी आमची इंडस्ट्री मीट होती ते आमच्या जे काही विभागाचं एकंदरीत जे काम आहे त्याच्यामध्ये कौशल्यवर्धन आहे आणि मुलांना इंडस्ट्रीसाठी कुशल करणे, म्हणजे जेणेकरून त्यांना रोजगारची संधी आणि त्यांची जी एम्प्लॉयबिलिटी आहे ते वाढू शकते. आणि ते कशी वाढणार, जेव्हा आपण इंडस्ट्रीशी संवाद साधणार. कारण इंडस्ट्रीला नेमकं काय हवे आहे आणि इंडस्ट्रीपर्यंत हे मेसेज देणं, संदेश देणं की बाबा आपला विभाग जे आहे ते तुमची जी काही गरज आहे त्याला ओळखून आणि तुमच्याशी कोलॅबोरेशन करून तुमचे सहकार्याने आपले जे कोर्सेस आहे त्यांना डिझाईन करू शकतो. तुमचे सहकार्य घेऊन तुमच्याकडे जी काही ट्रेनिंग फॅसिलिटी आहे, प्रशिक्षण आहे, त्याचा लाभ आपले मुलांना पर्यंत देऊ शकतो. अशा प्रकारच्या एकमेकाची गरज समजून घेणं त्याचा तो एक व्यापक उद्देश होता. आज इंडस्ट्री मीट होते. आम्ही प्रामुख्याने
पुणे विभागासाठी घेतले होते. पुण्यामधलं 5ही जिल्ह्याच्या इंडस्ट्रीसोबत आम्ही इंडस्ट्री मीट घेतले. ह्याचा प्रमुख उद्देश हेच होता, इंडस्ट्रीसाठी जो काही स्किल्स लागतील, स्किल्ड मॅनपॉवर लागतील, त्याला करेक्ट माहिती आपल्याकडे असायला पाहिजे आणि मुलांना त्या पद्धतीने स्किलिंग पण करायला पाहिजे आणि ते रोजगारयुक्त स्किलिंग पाहिजे. जवळपास 141 इंडस्ट्रीसोबत आम्ही MOU केले. त्याच्यामध्ये 1,06,000 रोजगाराच्या त्यांनी ते MOU केलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणात जॉब फेअर म्हणजे रोजगार मेळावा कंडक्ट करतो. त्यावेळी हा डेटाबेस आम्ही पूर्ण वापरतो. म्हणजे त्यांना रोजगार मेळावाच्या वेळी ह्या कंपनीजला आम्ही बोलवतो. म्हणजे त्या पद्धतीने त्यांना ते जॉब रोल्स प्रमाणे त्यांना मागणी असते त्याप्रमाणे आम्ही मुलांना बोलवतो. म्हणजे आमचे एंड टू एंड कनेक्टिव्हिटी, म्हणजे इंडस्ट्रीला काय पाहिजे, आपल्याला स्किलिंग काय करायचे आहे आणि त्यांना ते जॉब फेअरमध्ये पण त्यांना संधी द्यायची. म्हणजे अल्टिमेटली हा आपल्याला रोजगार निर्मिती करायची आहे. बघा मंडळी, हे जे 141 MOU ह्या वेळेला करण्यात आले ना, त्यातून 1,06,000 जणांना रोजगार प्राप्त होणार आहे. हा यशस्वी म्हणजे याच्या आमच्या आजच्या जो काही आपल्या उद्देश होता हे सफल झालेला आहे. परंतु याच्यापेक्षा यापुढे आम्ही जबरदस्त फॉलोअप करतो त्याच्या. म्हणजे एक आता 141 इंडस्ट्रीच्या हे झाले तरी 10 इंडस्ट्रीच्या मागे मी माणसं लावतो. म्हणजे आमच्या ऑफिसरच्या जबाबदारी देतो, त्याचा फॉलोअप होतो. मग तो त्यावेळी जॉब फेअर होतो त्यावेळी आम्ही बोलवतो. म्हणजे कमीत कमी ते 50 ते 60% लोकांना नोकरी मिळून जाते असा आमचा पूर्वीचा अनुभव आहे. या कार्यक्रमाला निरनिराळ्या उद्योग संस्थांबरोबरच MSME असेल किंवा अगदी प्लेसमेंट संस्था असतील अशा विविध मंडळींना आमंत्रित करण्यात आलं होतं. तर आजचं जे इंडस्ट्री मीट होता तिथे आमची संपूर्ण टीमनी संपूर्ण जे इंडस्ट्री आहे, ऑर्गनायझेशन्स आहे, त्यांची स्थापना आहे, विविध प्लेसमेंट एजन्सीज आहे, विविध जे MSMEs आहे, त्यांचे सगळ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडे किती वेकन्सीज आहे आणि त्याच्या एकंदरीत जवळपास 141 जे इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यासोबत आपण MOUs केले. त्याचा होमवर्क म्हणजे पूर्व सगळी तयारी करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये 1,06,000 असे जॉब्स आपले युवांना मिळतील या विभागामध्ये. विविध जे आपले पुणे विभागचे जिल्हे आहे तो आपण आज माननीय राज्यपाल महोदय आणि माननीय मंत्री महोदय यांची उपस्थितीमध्ये ते MOUsला एक फायनल केलेलं आहे. बघा मंडळी, तुमच्या लक्षात आलं का, कौशल्य विकास विभागामध्ये खूप काही सकारात्मक घडामोडी घडत आहेत. इथला प्रत्येक घटक कौशल्य शिक्षण देण्यासाठी प्रचंड मेहनत घेते आणि याचे खूप फायदे होते. म्हणजे रोजगार निर्मिती तर होते आहेच, त्याबरोबर या सगळ्या युवा वर्गाला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञानही मिळत आहे आणि त्याचबरोबर शासनाप्रती ह्या साऱ्यांचा विश्वास वृद्धिंगत होतो आहे. शासन वेगवेगळे जे काही शासकीय अधिकारी आणि जे शासकीय यंत्रणा असते ते आपल्यातर्फे प्रयत्न प्रामाणिकपणे करतातच. आम्ही याला एक थोडासा एक फोकस आणि एक त्याला ज्याला म्हणतो आपण की एक पॅशननी आपण एक कमिटमेंट घेऊन आणि खूपच त्याला आउटकम ओरिएंटेड म्हणजे परिणामकारक अशी आम्ही काही स्ट्रॅटेजी करतो आहे, प्रयत्न करतो आहे प्रामाणिकपणे. त्याच्यामध्ये असं आहे की आम्ही आमचे जे काही रोजगार मेळावे आहे ते फक्त मेळावे न ठेवता त्याला एक सिस्टमॅटिक प्लॅनिंग, सूक्ष्म नियोजन ज्याला आपण म्हणू शकतो की आपल्याला कोणती या क्षेत्रामध्ये इंडस्ट्री असोसिएशन्स आहे त्यांना पूर्वतयारी म्हणून त्यांना संपर्क साधणे, त्यांची स्थापनावर कुठली प्रकारची वेकन्सीज आहे, मग त्यांना हे करून आणणं तिथे रोजगार मेळावेमध्ये. मग त्याचे सुटेबल आमचे पोर्टलवर जे आमच्या महास्वयं पोर्टलवर आहे त्यांना जे काही त्यांचे मॅच करणारे एलिजिबल कॅन्डिडेट्स असू शकतात त्यांच्या मॅच मेकिंग करणं, त्यांना जे हवे तसे प्रकारची पात्रताचे शैक्षणिक अनुभवाचे मुलं
असं त्यांना पण संपर्क साधून बोलवणं, असं आम्ही प्रयत्न रोजगार मेळाव्यामध्ये केलेले आहेत, जेणेकरून त्याचे जास्त चांगले परिणाम मिळू शकतात. तसंच आम्ही प्रोॲक्टिव्हली प्लेसमेंट एजन्सी मार्केटमध्ये तर काम करतातच, ते स्वतःहून करतात, पण आम्ही त्यांना पण एक टार्गेटेड अप्रोचमध्ये आपण प्लेसमेंट एजन्सीशी बोलून, जे चांगली आहे मोठी आहे त्यांच्याशी बोलून त्यांना कोणते सेक्टरमध्ये लोक पाहिजे ते पण आपण त्या पद्धतीने त्यांच्यासोबत करारनामे केलेले आहे. MOUs नॉट ओन्ली इंडस्ट्री बट प्लेसमेंट एजन्सीज ऑल्सो. त्याच्याशिवाय इंडस्ट्रीची आपली धोरणमध्ये ITIमध्ये ते जे मॅनेजमेंट कमिटी असतात त्याच्यामध्ये पूर्वीपासून इंडस्ट्रीचा एक प्रतिनिधी चेअरपर्सन असायला पाहिजे, असं आपलं केव्हाचं धोरण आहे. मंडळी, स्किल इंडियाच्या संकल्पनेनुसारच आपल्या राज्यातल्या युवा वर्गाला विविध प्रकारचं कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होत आहे. आणि तिसरं हे आहे की आपली जी काही पारंपरिक सोच होती की आपण फक्त चांगलं उत्पन्न आणि समाजामध्ये मान ही आपण उच्च शिक्षण आणि पोस्ट ग्रॅज्युएशन, डॉक्टरेट, MPhil करून हेच होते आपले पारंपरिक BA MA करून. तसं नाही आहे. आज जी इंडस्ट्रियल वर्ल्ड आहे, नॉलेज इकॉनॉमी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळी स्किल्स करून कुठलेच सेक्टरमध्ये, ते कृषी असू द्या की हेल्थकेअर असू द्या की ते वेलनेस असू द्या की ब्युटी असू द्या की काही असू द्या, IoT असू द्या, म्हणजे कुठल्याच क्षेत्रामध्ये आज टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानाचा प्रवेश आहे, आधुनिकता आहे त्याच्यामध्ये. आणि ते जर मुलांनी शिकले, काही पारंपरिक कॉलेज जाण्यापेक्षा जर वोकेशनल एज्युकेशन शिकले, स्किल्स डेव्हलप केले, तर ते चांगल्या पद्धतीने देशाच्या आणि आपल्या स्वतःच्या आर्थिक आणि सामाजिक हे करू शकतात कॉन्ट्रीब्युशन. थोडक्यात तुम्ही शिक्षण घ्या, पण त्याला साजेसं विविध प्रकारचं कौशल्य प्रशिक्षण ही घ्या, हा त्यामागचा संदेश आहे. आणि ही सगळी जी कौशल्य प्रशिक्षणं आहेत ना, ही आपल्या सरकारतर्फे युवा वर्गाला देण्यात येत आहेत. त्याचा लाभ आपण घ्यायला पाहिजे, आपणच आपला विकासही करून घ्यायला पाहिजे. आणि या साऱ्या कौशल्य प्रशिक्षणासाठी कौशल्य विकास विभागातला प्रत्येक घटक प्रचंड मेहनत घेत आहे आणि त्याची फलश्रुतीही आपल्याला दिसत आहे. त्यातूनच मंडळी, या कौशल्य प्रशिक्षणातून आपली प्रगती साध्य केलेल्या युवा वर्गाला या पुढच्या भागामध्ये आपण नक्की भेटूया आणि त्यांच्या यशाची रहस्यही आपण जाणून घेऊया. त्याच अनुषंगाने आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील, ते जरूर तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या YouTube चॅनलवरून. जनता दरबार आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची YouTube चॅनल आहे, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुनःप्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्री 9, शनिवार सकाळ 8 हे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होणार आहे. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा आपला हा कार्यक्रम रयतेचा दरबार. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.